हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर हो. आज आपण पाहणार आहोत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममधील युनिट 3 रिलेशनल मॉडेल अँड डेटाबेस डिझाइन यामधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत. एक्सप्लेन DDL कमांड विथ सिंटॅक्स अँड एक्झाम्पल आणि एक्सप्लेन DML कमांड्स विथ सिंटॅक्स अँड एक्झाम्पल. पहिला बघूया आपण DDL कमांड्स. पहिल्यांदा बघूया आपण DDL म्हणजे नेमकं काय. DDL म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज. हे कमांड्स डेटाबेसचे स्ट्रक्चर डिफाईन करतात. काय करतात? डेटाबेसची स्ट्रक्चर डिफाईन करतात. काय? DDL. DDL म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज. DDLचे मेन कमांड्स कोणचे आहेत? क्रिएट आहे, अल्टर आहे, ड्रॉप आहे, ट्रंकेट आहे. क्रिएट काय करतो? नवीन टेबल किंवा डेटाबेस तयार करतो. क्रिएट न्यू टेबल और डेटाबेस. अल्टर काय करतं? अल्टर मॉडिफाय द स्ट्रक्चर ऑफ एक्झिस्टिंग टेबल. त्याचं स्ट्रक्चर चेंज करतो अल्टर थ्रू. ड्रॉप काय करतो? कम्प्लिटली डिलीट अ टेबल और डेटाबेस. टेबलमधील डेटाबेस पूर्णपणे आपण डिलीट करतो ड्रॉप या कमांडने. ट्रंकेट काय करतो? ट्रंकेट डिलीट ऑल द डेटा फ्रॉम द टेबल बट द स्ट्रक्चर रिमेन्स. म्हणजे टेबलमधील सगळे जी इन्फॉर्मेशन आहे डेटाबेस तो डिलीट करतो आणि जे स्ट्रक्चर असते ते रो कॉलम ते तसंच राहतं. आता बघूया आपण एक्सप्लेन DML कमांड्स विथ सिंटॅक्स अँड एक्झाम्पल. DML म्हणजे काय? डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. हे कमांड्स टेबलमधला डेटा मॅनिप्युलेट करतात. म्हणजेच DML मीन्स डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. दिस कमांड मॅनिप्युलेट डेटा इनसाइड द टेबल. DMLचे कमांड्स कोणचे आहेत? इन्सर्ट आहे, सिलेक्ट आहे, अपडेट आहे, डिलीट आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट कमांड आहेत DDL आणि DMLचे. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आता? युनिट 3 तिसरा क्वेश्चन आपण बघणार आहेत. राईट नोट ऑन सेट ऑपरेशन. सेट ऑपरेशन मध्ये काय असतं? युनियन आहे, इंटरसेक्ट आहेत. युनियन म्हणजे काय करतं? सेट ऑपरेशन मध्ये दोन क्युरीचे सगळे युनिक रिझल्ट कंबाईन करतं आणि इंटरसेक्ट काय करतं? दोन्ही क्युरीमध्ये कॉमन असलेले फक्त रिझल्ट आपल्याला देतो. समजून घ्या. युनियन काय करतो? दोन क्युरीचे सगळे युनिक युनिक असलेले रिझल्ट जे असतात ते एकत्र करतात आणि इंटरसेक्ट काय करतात? दोन्ही क्युरीमध्ये कॉमन असलेले रिझल्ट तो देतो. इंटरसेक्ट इझी आहे. आणि ॲग्रीगेट फंक्शन काय करतं आपलं ते रोच्या ग्रुपवर कॅल्क्युलेशन करणारे एक फंक्शन आहे. म्हणजेच ॲग्रीगेट फंक्शन मीन्स फंक्शन दॅट परफॉर्म कॅल्क्युलेशन ऑन ग्रुप ऑफ रो. कशावरती? ग्रुप ऑफ रोवरती काय करतं? कॅल्क्युलेशन परफॉर्म करतं. हे कोणचे आहेत याचे ॲग्रीगेट फंक्शनचे कमांड्स? काउंट आहे, सम आहे, ॲव्हरेज आहे, मॅक्स आहे, मिनिमम आहे. हे करून जावा, एक्झाममध्ये येतील. पुढचा क्वेश्चन कोणता आता आपल्याला? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ जॉईंट्स विथ सुटेबल एक्झाम्पल. हे जॉईंट्स तुम्हाला एक्झाममध्ये पण युजफुल आहेत आणि जेव्हा जॉबला तुम्ही लागचाल त्यावेळेस पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे जॉईंट्स. हे करून जावा तुम्ही. जवळपास म्हणजे प्रत्येक वर्षी हा क्वेश्चन येतोच. जॉईंट्स कोणचे आहेत ते? इनर जॉईंट्स आहेत, लेफ्ट जॉईंट आहेत, राईट जॉईंट्स आहेत, फुल आउटर जॉईंट आणि सेल्फ जॉईंट आहेत. इनर जॉईंट काय करतो? दोन्ही टेबल्समध्ये कॉमन असलेले रेकॉर्ड तो देतो. लेफ्ट जॉईंट काय करतो? लेफ्ट टेबलचे सगळे रेकॉर्ड आणि राईट टेबलचे मॅचिंग रेकॉर्ड. आणि राईट जॉईंट काय करतो? राईट टेबलचे सगळे रेकॉर्ड आणि लेफ्ट टेबलचे मॅचिंग रेकॉर्ड आपल्याला दाखवतो आपल्याला. फुल आउटर जॉईंट काय करतं? दोन्ही टेबलमध्ये सगळे रेकॉर्ड देतो तो आपल्याला. फुल आउटर जॉईंट व्ह्यूज ऑल द रेकॉर्ड फ्रॉम बोथ टेबल्स. सेल्फ जॉईन काय करतं? जॉईन्स अ टेबल विथ इट सेल्फ. एकाच टेबल स्वतःशीच जॉईन करतो. पुढचं क्वेश्चन कोणतं आपला? व्हॉट इज द व्ह्यू? एक्सप्लेन ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ व्ह्यू. व्ह्यू म्हणजे काय असतो? एक व्हर्च्युअल टेबल असतो जो ॲक्च्युअल डेटा स्टोअर करत नाही. तो एका SQL क्युरीचा रिझल्ट रिप्रेझेंट करतो फक्त. काय करतो? व्ह्यू म्हणजे एक व्हर्च्युअल टेबल जो ॲक्च्युअल डेटा स्टोअर करत नाही. व्ह्यू टेबल दॅट डज नॉट स्टोअर ॲक्च्युअल डेटा. इट रिप्रेझेंट काय करतं? रिझल्ट ऑफ अन SQL क्युरी. ॲडव्हांटेजेस काय याचं? सिक्युरिटी आणि सिम्प्लिसिटी आहे. सिक्युरिटी काय करतो? तो सेन्सिटिव्ह डेटा हाईड करतो
आणि सिम्प्लिसिटी काय आहे, कॉम्प्लेक्स क्युरीला सिम्पल करतो आपण व्ह्यूमुळे. आणि याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, आपल्या परफॉर्मन्स कॉम्प्लेक्स व्ह्यूमुळे क्युरी स्लो होऊ शकते. आणि अपडेट काय करतो, सगळ्या व्ह्यू अपडेट करता येत नाही. नॉट ऑल व्ह्यू कॅन बी अपडेटेड. हा डिसएडव्हान्टेजेस आहे व्ह्यूचा. व्हॉट पुढचा कोणता आहे, व्हॉट इज द इंडेक्स, एक्सप्लेन टाइप्स अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडेक्सिंग. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. इंडेक्स म्हणजे काय असतं, डेटाबेस म्हणजे डेटा लवकर आपण सर्च करण्यासाठी वापरलेला एक सिंटॅक्स असतो. जसे की आपल्या पुस्तकामध्ये इंडेक्स असतो, तसंच डेटाबेसमध्ये पण इंडेक्स असतात. ते टाइप्स कोणते आहेत इंडेक्सचे, प्रायमरी, सेकंडरी, क्लस्टर, नॉन क्लस्टर, हे महत्वाचे आहे. ते पुढचं कोणचं आहे, एक्सप्लेन डिफरंट टाइप ऑफ क्लॉजेस विथ एक्झाम्पल. महत्वाचे क्लॉजेस कोणते आहेत, वेअर आहे, ग्रुप बाय आहे, हॅविंग, ऑर्डर बाय आहे, डिस्टिंक्ट आहे, लिमिट आहे. आणि यामधील इम्पॉर्टंट कोणचे आहेत, वेअर आहे, ग्रुप बाय, हॅविंग, ऑर्डर बाय, लिमिट, हे इम्पॉर्टंट आहेत क्लॉजेस. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, सबस्क्युरी. राईट शॉर्ट नोट ऑन. शॉर्ट नोट आपल्याला लिहायचा आहे सबस्क्युरीचा, इझी आहे, करून जाऊ तुम्ही. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणता आता, एक्सप्लेन PL/SQL आर्किटेक्चर अँड स्ट्रक्चर. PL/SQL म्हणजे काय असतं, प्रोसिजरल लँग्वेज एक्सटेन्शन ऑफ SQL. PL/SQL मीन्स चा फुल फॉर्म आहे काय आहे, प्रोसिजरल लँग्वेज आहे. ह्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. कशामध्ये, PL/SQL मध्ये कोणचे आहेत, डिक्लेअर असतो, बिगिन असतो आणि एक्सेप्शन असतो. डिक्लेअर मध्ये काय करतो आपण, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट डिक्लेअर करतो. बिगिन मध्ये काय करतो आपण, ॲक्च्युअल लॉजिक इथे आपण लिहितो आपण. आणि एक्सेप्शन मध्ये काय करतो, एरर हँडल्स करतो आपण. 3 पार्ट कोणचे, डिक्लेअर, बिगिन आणि एक्सेप्शन. लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा कोणचा आहे, इम्पॉर्टंट आहे, व्हॉट इज द कर्सर, एक्सप्लेन टाइप्स ऑफ कर्सर. कर्सर काय असतो बेसिकली, पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. कर्सर मीन्स अ डेटाबेस पॉइंटर दॅट प्रोसेस वन रो ॲट अ टाइम. प्रोसेस काय करतो, वन रो ॲट अ टाइम. सिम्पल आहे. याचे टाइप्स कोणते आहेत, इम्प्लिसिट कर्सर आणि एक्सप्लिसिट कर्सर. इम्पॉर्टंट आहे, करून जावा तुम्ही. व्हॉट आर द प्रोसिजर अँड फंक्शन इन PL/SQL, एक्सप्लेन विथ सिंटॅक्स अँड एक्झाम्पल. प्रोसिजर म्हणजे काय असतं, प्रोसिजर म्हणजे नेम PL/SQL ब्लॉक जो स्पेसिफिक टास्क परफॉर्म करतो, जो की व्हॅल्यू रिटर्न करत नाही. आणि फंक्शन काय करतो, प्रोसिजर सारखाच असतो, फक्त तो व्हॅल्यू रिटर्न करतो. व्हॅल्यू रिटर्न करतो फंक्शन, आणि प्रोसिजर व्हॅल्यू रिटर्न करत नाही. सिम्पल आहे डिफरन्स. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, प्रत्येक एक्झाममध्ये येतो हा. व्हॉट इज द ट्रिगर, एक्सप्लेन ट्रिगर विथ सुटेबल एक्झाम्पल. ट्रिगर म्हणजे एखादा डेटाबेस इव्हेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होणारा PL/SQL ब्लॉक असतो तो. ट्रिगर मीन्स PL/SQL ब्लॉक दॅट ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट व्हेन द डेटाबेस इव्हेंट ऑकर्स. यामध्ये कोणते आहेत, बिफोर ट्रिगर असतो, आफ्टर ट्रिगर असतो, लो लेवल ट्रिगर असतो आणि स्टेटमेंट लेवल ट्रिगर असतो. हे इम्पॉर्टंट आहे, करूनच जाऊ. सगळ्यात पहिल्यांदा हे क्वेश्चन करा तुम्ही. हे झाले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन युनिट 3 मधले. जर तुमच्याकडे आता वेळ नाही, पहिल्यांदा हे करून करून जावा पहिल्यांदा एक्झामला फिक्स. इफ स्टुडंट हॅव लेस टाइम प्रिपेअर दिस पोस्ट. जर तुमचा अभ्यासच झाला नसेल तर एवढंच करून जावा. हेच क्वेश्चन, हे क्वेश्चन येणारच गेले फिक्स. एक्सप्लेन इंटिग्रिटी कन्स्टेंट विथ एक्झाम्पल, एक्सप्लेन DDL अँड DML कमांड्स विथ सिंटॅक्स, एक्सप्लेन ॲग्रिगेट फंक्शन, ग्रुप बाय अँड हॅविंग, एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ जॉईन्स विथ एक्झाम्पल. इम्पॉर्टंट आहे. सबस्क्युरी, व्ह्यू अँड इंडेक्स, PL/SQL, कर्सर सांगितलेला आता, प्रोसिजर आणि ट्रिगर हे इम्पॉर्टंट आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये. थँक्यू.